नमस्कार. राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदगाम यूट्यूबवर आपलं हार्दिक स्वागत करतो. आजचा विषय आहे देशाच्या विरुद्ध षडयंत्र चालू आहेत. परदेशातून मोठ्या प्रमाणावर फंडिंग येत आहे. भारतामध्ये अराजकता माजविणे, दंगली घडविणे आणि भारताचं मुख्य कारण आहे की भारताची झालेली प्रगती ही परदेशातील काही देशांना, काही व्यक्तींना सहन होत नाही आहे. त्यातला नवीन एक प्रकार परवा आपण दिल्लीत पाहिला की दिल्लीमध्ये नोएडा आणि गुडगाव या भागामध्ये 150 कार जाळल्या आणि तिथं जे कॉर्पोरेट ऑफिस आहेत त्यांच्या काचा फोडल्या. ते दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि असं म्हणलं की श्रमिक मजदुरांनी हा घटना केलेली आहे. पण त्यामध्ये चौकशीमध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की ह्यामध्ये कोणतेही मजदूर नव्हते. यामध्ये ऑडिओ क्लिपद्वारे काय काय करायचे याच्या सूचना दिल्या गेल्या की कशा पद्धतीनं धिंगाणा करायचा, काय काय करायचं. तर त्यामध्ये 400 लोकांची टोळी होती जी की दिल्लीतली नाही आहे, गुडगाव गोरेगाव या भागातली नाही आहे. तर ते लोक बाहेरून आणले होते हा धिंगाणा करण्यासाठी. आणि त्यांनी काय केलं, त्यांना सांगितलं होतं की गाडीच्या काचा फोडायच्या आणि त्याच्यामध्ये पेट्रोल टाकून पेटवून द्यायचं. अशा प्रकारे त्यांनी 150 कार जाळल्या आहेत आणि बऱ्याच ऑफिसचे काचं फोडलेले आहेत, दगडं फेकलेले आहेत. आणि गुडगाव गिरगाव नोएडा या भागामध्ये दगड सापडणं अशक्य आहे. हे सगळं प्री प्लॅनिंग होतं आणि मॅनेज केलेलं होतं हा धिंगाणा. त्याची चौकशी चालू आहे. त्यामध्ये पोलिसांनी कॅमेऱ्याच्याद्वारे बऱ्याच लोकांना अरेस्ट केलेलं आहे. आणि त्यामागं भारतामध्ये असलेले जे छुपे देशद्रोही आहेत त्यांचा सर्वात मोठा हात आहे. अशी पण बातमी आलेली की त्या घटनेच्या वेळेला हा अखिलेश सिंग समाजवादी पार्टीचा त्या ठिकाणी भेट द्यायला गेला होता, घटनेच्या ठिकाणी, सगळ्या ठिकाणी. की त्या यामध्ये आता तपासामध्ये बऱ्याच गोष्टी निष्पन्न होतील. पण आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे की भारतामध्ये अशा प्रकारच्या दंगली, शेतकऱ्यांचं आंदोलन, मोर्चे, जातीवादावरून अशा काहीतरी मुद्दा काढून भारतामध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर चालू आहे. कारण की परदेशातून मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी फंड्स येत आहेत आणि देशामधले देशद्रोही जे आहेत ते देशाची प्रगती होऊ नये आणि देश कसा बदनाम व्हावा जगामध्ये यासाठी करणारे बरेच लोक आहेत. आपल्याला परदेशातले शत्रू तर आहेत, पण परदेशातल्या शत्रूपेक्षा भारतातल्या शत्रूची संख्या मोठी आहे. मागे एक कुठतरी असं व्यक्त केलं होतं की भारताला जर युद्ध करायची वेळ आली तर भारताला 2 नाही 2.5 फ्रंटवर युद्ध करावं लागेल. एक चीन, एक पाकिस्तान आणि दुसरं भारतामध्ये अंतर्गत असलेले देशद्रोही. अशा प्रकारे ते 2.5 फ्रंटवर भारताला युद्ध करावं लागलं अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं होतं. कोणतरी लष्करी अधिकारीच होते ते. तर यामागचं बॅकग्राऊंड लक्षात घ्या की भारताची चाललेली प्रगती, मोदींच्या नेतृत्वाखाली देश करत असलेली प्रगती, भारतामध्ये योगी सरकारने चांगल्या प्रकारे प्रशासन चालून जी एक उत्तर प्रदेशमध्ये व्यवस्था निर्माण करून दिलेली, गुंडगिरी पूर्ण संपलेली आहे आणि उत्तर प्रदेश हे प्रगतीवर डेव्हलप होत आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती खूप सुधारत आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात महसूल जमा होत आहे आणि तिथलच्या उत्तर प्रदेशची जे लोक बाहेर दुसऱ्या राज्यात जाऊन रोजगार मिळत होते, आज त्यांना त्यांच्याच प्रांतात रोजगार मिळवून देण्याचं जे वचन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलं होतं ते त्यांनी मोठ्या प्रमाणात पूर्ण केले. आणि गुडगाव नोएडा हा भागामध्ये मोठ्या प्रमाणावर परदेशातली इन्व्हेस्टमेंट येत आहे. ती येऊ नये, परदेशातल्या लोकांनी ती इन्व्हेस्टमेंट करू नये म्हणून हा कालचा जो दिल्लीमध्ये झालेला प्रकार, नोएडामध्ये झालेला जो प्रकार आहे दंगलीचा, तो त्यामधला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. अशा प्रकारचे षडयंत्र भारतामध्ये रचले जातात. आज पण आपण पाहिलं ना, पाकिस्तानचे आतंकवादी
यांनी मोठ्या प्रमाणात भारतामध्ये बॉम्बस्फोट घडविले आहेत आणि अजूनही त्यांची चाल चालू आहे. कारण की त्यांच्या स्लीपर सेलची माणसं प्रत्येक गावामध्ये आहेत. आपल्या इथलचे जे देशद्रोही आहेत त्यांचा पहिले काटा काढणं महत्त्वाचं आहे. हे काटे बाजूला केल्याशिवाय भारतामध्ये शांतता लाभणार नाही आहे. आणि केंद्र सरकार आहे, भारताची गुप्तचर यंत्रणा आहेत, पोलीस आहेत आणि त्यातल्या त्यात सगळ्यात चांगलं काम उत्तर प्रदेशची पोलीस करत आहे. ती गोष्ट अभिमानास्पद आहे. आणि नांदेडची पोलीस बदनाम झालेली आहे की नांदेडमध्ये भर दिवसा खून पडत आहेत पण यांना कंट्रोल करता येत नाही अजून. नांदेड हे गुंडगिरीचं डाके टाकण्याचं, खंडणी वसूल करण्याचं शहर झालेलं आहे. आणि खून ही तर फार सामान्य गोष्ट झालेली आहे. मागच्याच आपल्या आठवड्यामध्ये पाहिला पण 5 खून झालेले आहेत. नातावर असे किती खून झालेले आहेत. एकाही खटल्याचा निकाल लागलेला नाही आणि एकालाही शिक्षा झालेली नाही. हे वैशिष्ट्य आपल्या माहितीसाठी सांगतो की एवढे जे गुन्हे घडले त्यामध्ये एकाही गुन्ह्यामध्ये एकाही आरोपीला शिक्षा झालेली नाही. आणि नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात टोळी युद्ध आहे आणि त्या युद्धाचा याच्यातल्या अंतर्गत कलहाचा नांदेड शहरावर परिणाम होतो. सर्वसामान्य जनता भीतीमध्ये जगती आहे. बाहेर पडायचा तर विचार करावा लागतो रात्री 8-9च्या पुढे किंवा कुठं काय घडेल. भर दिवसा झालेले तर रात्रीच्या वस्तू काही प्रश्नच नाही. तर हा माझा सांगण्याचा उद्देश जो होता की भारतातल्या जनतेनं हे ओळखून घ्या की या ज्या काही घटना घडत आहेत त्यामागे देशातले द्रोही आणि परदेशातल्या लोकांनी पाठविलेला पैसा हा मुख्य आहे. आणि हा या प्रकरणातल्या पुढे चौकशी होईल आणि निष्पन्न होईल की यामागचे कोण कोण सूत्रधार आहेत देशातले आणि परदेशातले. आणि अजूनही काही घटना घडलेल्या आहेत तर मी उद्याच्या परत एपिसोडमध्ये आपल्यासोबत वर्णन करेन. जय श्रीराम.